नमस्कार मित्रांनो, येथे आपण प्राचीन भारतीय इतिहासाचे स्रोत जे आहे ते येथे बघणार आहे. पुराणांमध्ये आणि महाकाव्यामध्ये भारताचं वर्णन भारतवर्ष असं आलेलं होतं. जे मुस्लिम इतिहासकार त्यांनी लिहिलेलं जे साहित्य आहे त्यामध्ये भारताला हिंदुस्थान म्हटलं गेलं. जैनांचं जे साहित्य आहे त्यामध्ये भारताला जम्बूद्वीप असा उल्लेख केलेला आहे. असं म्हटलं जातं की राजा दुष्यंत याचा जो मुलगा होता, याचा पुत्र भरत याच्या नावावरून आपल्या देशाचं नाव भारत हे पडलं. प्राचीन भारताचा जो इतिहास मेनली लिहिला जातो त्याचे मुख्य 3 स्रोत आहेत. कुठलं? तर एक साहित्यिक साक्ष, नंतर एक पुरातात्विक साक्ष आणि विदेशी यात्रियांनी लिहिलेलं जे साहित्य आहे त्यातून हा जो इतिहास आहे हा लिहिला गेला. सर्वात पहिले आपण इथे बघूया साहित्यिक स्रोत, ज्यामध्ये धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष असे दोन्ही प्रकारचे साहित्य जे आहे ते येतं. सर्वात पहिले आपण इथे धार्मिक साहित्य बघूया. धार्मिक साहित्यामध्ये सुद्धा ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर ग्रंथ, म्हणजे ब्राह्मण ग्रंथ आणि ब्राह्मणेतर. तर ब्राह्मण ग्रंथामध्ये कुठले येतील? वेद, पुराण, उपनिषद, रामायण, महाभारत, स्मृती ग्रंथ हे जे आहेत हे ब्राह्मण ग्रंथ आहेत. तर ब्राह्मणेतर ग्रंथामध्ये जैन व बौद्ध संरचना ज्या असतात त्या येतात. सर्वात पहिला आपण बघूया वेद. वेद हा प्राचीनतम ग्रंथ आहे ज्याचं संकलन महर्षी वेदव्यासजीनं केलं होतं. वेदाची संख्या 4 आहे. नाव सर्वांना माहिती असेल, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आता सर्वात पहिले आपण बघूया ऋग्वेद. ऋग्वेद यामध्ये 10 मंडल आहेत, 8 अष्टका आहेत, 10,462 मंत्र आहेत आणि 1028 सूक्त आहेत. याची जी संरचना आहे ती इसवी सन पूर्व 1500 ते 1000च्या दरम्यान करण्यात आलेली होती. यामध्ये दुसरा आणि 7वं जे मंडल आहे ते सर्वात प्राचीन आहे आणि पहिलं आणि 10वं मंडल जे आहे ते सर्वात शेवटी जोडलं गेलेलं आहे. यामध्येच 9व्या मंडलामध्ये सोमरसाची चर्चा सुद्धा करण्यात आलेली आहे. 10व्या मंडलाच्या पुरुष सूक्तामध्ये वर्णव्यवस्थेचा उल्लेख सुद्धा इथे आढळतो. गायत्री मंत्र आणि वामन अवतार याचा उल्लेख सुद्धा ऋग्वेदामध्ये आपल्याला आढळून येतो. सामवेद. सामवेद जो आहे तो भारतीय संगीताचा जनक याला म्हटलं जातं. यामध्ये 1549 श्लोक आहे. त्यापैकी 75 जे श्लोक आहेत ते नवीन आहेत आणि उरलेले जे आहेत ते ऋग्वेदामधूनच घेतले गेलेले आहेत. सामवेदाची विशेषता आहे की यामध्ये असे मंत्र आहेत की जे गायल्या जातील अशा मंत्रांचा हा संग्रह आहे. ठीक आहे. यानंतर आपण बघूया यजुर्वेद. यजुर्वेदामध्ये हा असा एकमेव वेद आहे की ज्यामध्ये गद्य आणि पद्य असं दोन्हीचा उल्लेख यामध्ये मिळतो. या यजुर्वेदामध्ये यज्ञांशी रिलेटेड नियम आणि विधी याचा उल्लेख आपल्याला दिसून येतो. याला 2 भागामध्ये डिवाइड केलेला आहे, कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद. शुक्ल यजुर्वेद जो आहे तो वाजस्नेयीचा पुत्र याज्ञवल्क्य यांनी शुक्ल यजुर्वेदची रचना केली होती. त्यामुळे याला वाजस्नेयी संहिता सुद्धा म्हटलं जातं. यानंतर आपण बघूया अथर्ववेद. अथर्ववेदामध्ये 20 मंडलं आहेत, 731 ऋचा आहेत आणि 5987 मंत्र आहेत. याचा मुख्य विषय तंत्रमंत्र, जादूटोणा, रोग निवारण करणे, प्रेम, विवाह, राजकर्म असा आहे. याच्यामध्ये रोग निवारणाचा उल्लेख येतो, त्याच्याबद्दल खूप माहिती आहे. त्यामुळे याचा उपवेद जो आहे त्याला आयुर्वेदला असं अथर्ववेदाचा उपवेद म्हटलं जातं. यानंतर आपण बघूया ब्राह्मण ग्रंथ. प्रत्येक वेदाचा वेगळं त्याचा ब्राह्मण ग्रंथ आहे. ठीक आहे. वेदाची जी रचना आहे त्याला सरळ सोप्या भाषेत आणि गद्यात्मक पद्धतीनं त्याचं विवरण जे आहे हे ब्राह्मण ग्रंथामध्ये मिळतं. वेगवेगळ्या ऋषींद्वारे याचं जे रचना आहे जे ते केलेली होती. ब्राह्मण ग्रंथामध्येच ब्राह्मण कर्मकांड पद्धतीचा सुद्धा उल्लेख आपल्याला दिसून येतो. यानंतर आपण बघूया वेदांग. वेदांचा अर्थ नेमका समजण्यासाठी, चांगल्या प्रकारे समजण्यासाठी वेदांगाची संरचना जी आहे ते झालेली होती. वेदांग 6 आहेत. कुठले कुठले आहेत तर शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष. त्यानंतर आपण बघणार आहे अरण्यक. याच्या नावावरूनच आपल्या लक्षात येईल की ते जंगलामध्ये लिहिल्या गेलेले असतात. विषय जे आहेत, याचा विषय मेन जो विषय आहे तो आहे आध्यात्मिक आणि दार्शनिक चिंतन.
आध्यात्मिक चिंतन आणि दार्शनिक चिंतन. याची रचना जी आहे ब्राह्मण ग्रंथांच्या नंतर करण्यात आली होती. यानंतर आपण बघणार आहे उपनिषद. उपनिषद वैदिक ग्रंथाचा अंतिम भाग आहे, म्हणूनच याला वेदांत असं म्हटलं जातं. ठीक आहे. याची संख्या 108 आहे. त्यानंतर आपण बघणार आहे सूत्र साहित्य. सूत्र साहित्यामध्ये मनुष्याची जे कर्तव्य आहे, वर्णाश्रम व्यवस्था आहे, याचा उल्लेख येतो. नंतर सामाजिक जे नियम असतात त्याचा सुद्धा उल्लेख सूत्र साहित्यामध्ये केला जातो. याची संख्या 3 आहे. श्रोत, गृह आणि धर्मसूत्र. किती संख्या आहे सूत्र साहित्याची? 3. श्रोत, गृह आणि धर्मसूत्र. यानंतर आपण बघूया स्मृती. स्मृती जी आहे याची रचना सूत्रांच्या नंतर करण्यात आलेली होती. मनुष्याने त्याच्या जीवनकाळात जे काय कार्य करावे, काय करू नये याच्याबद्दलची जी माहिती आहे ते स्मृतीमध्ये आपल्याला दिसून येते. म्हणून याला धर्मशास्त्र सुद्धा म्हटलं जातं. तुम्ही मनुस्मृतीचं नाव ऐकलेलंच असेल. मनुस्मृती याचे जे भाष्यकार आहे ते आहे मेघातिथी, कुल्लुक भट्ट आणि गोविंदराज याज्ञवल्क्य स्मृती. याज्ञवल्क्य स्मृतीचे जे रचयिता आहे ते विज्ञानेश्वर, विश्वरूप, अपरार्क. इथे मनुस्मृती आणि याज्ञवल्क्य स्मृती हे सर्वात प्राचीन आहेत.